कोणाचं हित लेखामध्ये, कोणाचं सुनामध्ये, कोणाचं गाडीत, कोणाचं बंगल्यात, कोणाचं जमिनीत, कोणाचं प्रॉपर्टीत. प्रत्येकाचं हित वेगळं आहे. प्रत्येक हिताच्या ठिकाणी जागा आहे, पण आपलं हित स्वार्थाच्या पोटी. स्वार्थाच्या ठिकाणी आपण जागेत, स्वार्थाचं हित कळतं आपल्याला. मी तुम्हाला सांगेल पहा, हिताच्या ठिकाणी नक्कीच कोणाला वाटतं ताई, हिताच्या ठिकाणी मुलगा, जमीन, प्रॉपर्टी, गाडी, बंगला सगळी असू द्या, पण हिताच्या ठिकाणी जागं राहणं, जागता. तुम्ही जागे आहात, जागे नाहीत का तुम्ही? टाका पाहता तिकडं, समजू का तुम्ही जागे? तसं म्हणत तर काही जणांना डोळे उघडे ठेवून झोपायची सवय असते की नाही? झोपायची सवय. तुम्हाला उदाहरण सांगते, काही काय असे झोपते, संध्याकाळी खाटात झोपले तर सकाळी खाटा खालून बाहेर, आणि संध्याकाळी या कोपऱ्यात झोपले तर सकाळी त्या कोपऱ्यातून उठे. खरं आहे की नाही? एक दोन म्हातारे होत्या, पंढरपूरला माझ्यासोबत आल्या होत्या. पंढरपूरच्या दिंडीत चालताना पहा, कुठेही झोपावं लागतं. स्मशानभूमी म्हणून नाही, चिखल म्हणून नाही, माती म्हणून कुठेही, काहीच माहिती नसतं इथं काय नेमकं, पण झोपावं लागतं. दोन म्हातारे होत्या अशा, एक म्हातारी 4.5 क्विंटलच्या पुढं. दोघी उभं राहिल्या की मी दिसतही नव्हते. आणि संध्याकाळच्या वेळेला एके दिवशी झोपले माझ्या बाजूने दोघी जणी. म्हणे ताई तुम्ही आमच्या दोघीच्या मध्ये झोपा. म्हणलं बरं. दोघी जणी मला मध्ये घेऊन झोपल्या, आणि बरोबर 1-1:30च्या दरम्यान उठून बघितलं मी, ते समोर जळत होतं. अशी अंधार पडलेला, असे किडे मुंगे किरकिर किरकिर आवाज यायचा, आणि तिकडून म्हातारी डोळ्यावर पांघरून घेऊन झोपले. मी बरं झोपले तर कुठं झोप लागत. एक म्हातारी म्हणायची अशी, हातपाय थरथर कापायचे. तेवढ्या दुसरी म्हणायची, एक म्हणायची. 1 तासभर यांचं काम चालू होतं असं. मी उठून बसायचे, पुढे दिसलं की परत झोपायचे, काहीच कळना. आणि शेवटी यांनी पहाटे 4 वाजता चालू केलं. मला सांगा, झोपावं माणसाने, पण झोपावं कसं? उदाहरण सांगते तुम्हाला. कधी कधी घरात पाहतो मी, एखाद्याला आवडला असेल तर पत्नीला, असेल तर पतीला आवड नसते कीर्तना भजनाची, आणि मालकाला असेल कधी कधी पत्नीला नसते. 100त नाही एखादी जोडी असते की दोघालाही आवडत. एके बाईनं हट्ट लावणे, कीर्तनाला चला, 5वा दिवस आहे, ताईचं कीर्तन आहे. कीर्तनाला येणार, पण अगोदर दुपारी कथेला आले. कथाकार महाराजांच्या ओळखीचे होते, तर तो म्हणे मी काही येत नाही. ती म्हणले तुम्ही येत नाही तर चालले म्हणली माहेरला, मला इथं राहायचं नाही. तो म्हणला उभे भाकरी तुकड्याची पंचायत व्हायची. येतं म्हणलं, पण माझ्या मनावर. अर्धी कथा झाली, बरोबर 2:30-3च्या दरम्यान आला कथेला. कथेला तेवढ्यात महाराज म्हणतात, आले का रामभाऊ? बरं या. रामभाऊ ते आले, सगळ्यात मागं बसले खाली. तेवढ्यात महाराज म्हणतात, बरं बसले का रामभाऊ? बरं बसा. अर्धी 1 तासभर कथा ऐकली रामभाऊ त्यांनी, मधूनच उठले. महाराज म्हणतात, बरं उठले का रामभाऊ? बरं उठा. आणि रामभाऊ चालू लागले घरी. तेवढ्यात महाराज म्हणतात, चालले का रामभाऊ? बरं. त्यांनी एवढंच पाठ केलं, आले का या, बसले का बसा, उठले का उठा, चालले की. त्याला झोपेत बडबड करायची सवय पा. रात्री 1:30 वाजता बरोबर चोरांना माहिती होतं यांच्या घरी कापसाचं बिल आलेलं आहे, म्हणे ऊसाचं बिल आलंय. 1:30 वाजता यांचं घर फोडणार, पण शेजारचे 2-4 घरं फोडून 5वा नंबर यांचा. यांच्या घरी आले संध्याकाळी बरोबर 1:30 वाजता. बाहेर दारातच बास टाकून बसलेलं, झोपलेलं. तेवढ्यात हे झोपीत म्हणतं, आले का रामभाऊ? बरं या. आणि नेमका चोरात एक रामभाऊ तेव्हा. ते म्हणे याने कसं काय ओळखलं आपल्या शेजारच्या गावात? तेवढ्यात खाली बसले एका टाकीच्या आडोली. तेवढ्यात हे म्हणे, बसले का रामभाऊ? बरं बसा. म्हणे आता खरंच ओळखलंय आपल्याला. मध्येच उठलं. तेवढ्यात हे म्हणतं, बरं उठले का रामभाऊ? बरं उठा. आणि जसा चोर पळायला लागला, तेवढ्यात हे म्हणतं, चालले का रामभाऊ? बरं जा. ते म्हणे आता काही खरं नाही आपलं, उद्या सकाळी बेजारी निघणार. म्हणे जसा आला पळत, काही म्हणा रामभाऊ ते हात जोडतो तुम्हाला, पण कोणाला सांगू नका. माझे हात जोडतो मी, लय हाल काढतील लोक, लय मारतील मला, काय सांगा तुम्हाला, कोणाला सांगू नका. असं काही का ना. याच्या खिशात 4 लाख रुपये होते, बंडल पैशाचे. जसे काढले एवढे पैसे तुमच्याकडे ठोकून कोणाला सांगू नका. यानं याच्या खिशात पैसे घातले, याला काहीच माहिती नाही. पहाटे 5 वाजता उठलं, पाहिलं तर खिशे जड लागायला लागले. म्हणजे काय खिशात नेमकं? चाचकून पाहिलं, पैसे मोजले तर 4 लाख भरले. किती? 4 लाख. याच्या डोक्यात आलं, पण एकच दिवस कथेला गेलो तर 4 लाख आलेत. म्हणे पप्प्याची माहिती रोज जाते हिच्याकडे किती असते. लागली तर एखाद्याची लॉटरी लागती पहा. हिताच्या ठिकाणी जागा राहायचं. हित कशामध्ये सांगू तुम्हाला? It doesn't matter.
बसल्या तिथं, पण काय काय म्हणतात ते बाई कुलूप लागलं की नाही. एक म्हातारी होती पा मधल्या कीर्तन अशी करायची. म्हणलं आजीला काय झालं, आजी काय करता, आजी म्हणे काय कुलूप लागलंय बघते इथं. मन जर इथं नसेल तर उपयोग अजिबात नाही. मन हे चंचल चपळ जाता बहुधा चंचल चपळ गुलाबाच्या फुलासारखी तोंड झाली त्यांची. अशा चालली पाहिजे तुम्हाला करतो तवा चाली वेळ खरंय की नाही. लई जुने चाली काढा बरं बाबा. सूर्यफुलासारखे तोंड झाली त्यांची. पटापट माना टाकून खाली. मन हे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ म्हणून काय करायचे. मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही. मन रूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल. ही ताई कशामध्ये भगवंताच्या चिंतनामध्ये. मग नामच चिंतन करायचंय का. त्याचं उत्तर तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. बरं चिंतन करावं का करावं. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठवाचिन. त्याच्या पुढे संकट माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती आणि तीच ना मुखात नसेल नामावी न मुख सर्पाचे ते. पण तुम्ही म्हणाल ताई भजन करायचं जंगलात जावं लागेल. गावाला भजन करावं आम्ही कुठं जायची गरज नाही. ठाईचं बैसोनी उठता बैसता. आणि त्याच्या पुढे मला खरं खरं सांगा 4-5 जणी दिवसभर शेतात काम करायला सोबत असल्यावर किती जणी हरिपाठ भजन आणि काकडा करतात. बोटवर करा माझी शपथ करा बोटवर करा. किती जणी करतात हरिपाठ भजन काकडा. हो काही बोला बोला किती जणी करता हरिपाठ भजन काकडा. एकही नाही सापडलं. एकही नाही बरं का दादा. शुभम दादा अशा बसतात लाईनीत काम करायला शेतात. कीर्तन संपले अशा गेटच्या बाहेर निघू द्या. खरंय की नाही सांगायचं मला. खरंय की नाही. भजन नाही करणार आपण. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. कुठं जाण्याची गरज नाही. पहा बरं भजन योग्य वेळेत करू शकतो. म्हातारपणी करू शकतो का आपण. नाक मुख गळू लागले लाळ आणि एकदा का वय झालं भजन करू शकत अजिबात नाही. योग्य वेळेतच करावं. म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखं. एखाद्या घराला आग लागली म्हणे पाणी आणा पाणी म्हणे काळीत पाणी नाही. एक काम करा म्हणे जवळ का महागावला म्हणे महागावला पाणी नाही. यवतमाळ म्हणे यवतमाळ कोण जाईल एवढं लांब पाणी नाही म्हणे. एक काम करा म्हणले नवीन विहीर खोदा. त्या विहिरीतून पाणी काढून मग घर राहील. राहील का घर राहील का. राहील का घर. आणि कशी लागते घराला आग माहिती का बाबा. कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा बाबा जेवले का. मात्र म्हणतो झोपायचंय आता. कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. इथं किती जणांच्या घराला आग लागली विचारत नाही. तशीच लागू द्या. विजायला आम्हाला टाइम नाही. आणि ज्यांची घरं मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमार्थाची. करावी तातडी परमार्थाची.
मी धरावी आवडी करावी तातडी. परमार्थाची तातडी करायची का? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. शरीराची होय माती, शरीराची होय माती. मी तुम्हाला सांगेल पहा, हिताच्या ठिकाणी जागा राहायचंय. संत महात्मा हिताच्या ठिकाणी जागे होते. आणि त्याच्याही पुढे सांगते, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हिताच्या ठिकाणी जागे होते. चांगले विचाराचे लेकरू. देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण पाहतो आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. त्यांच्यासाठी धन्य माता पिता. अहो आपण आज जातीभेद मतभेद करतोय. धर्माचा स्वाभिमान पाहिजे आपल्या का आपण हिंदू आहोत. मी तुम्हाला सांगू, लेकीसाठी, बहिणीसाठी, भावासाठी, प्रपंचासाठी नाही, फक्त हिंदू धर्म टिकून ठेवण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 42 दिवस वेदना सहन केल्यात. पहा का? देहाची आहुती दिली म्हणून तर ते अजर अमर आहेत. त्यांच्यासाठी धन्य माता पिता तयाची. आज आपण पाहतोय अवघा महाराष्ट्र सगळ्यात भारी 19 फेब्रुवारी. प्रत्येकाच्या मुखात फक्त एकच नाव असतं. पहा, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. सगळ्यांनी टाळी वाजवायची. वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. ज्याला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांचा माव आहे प्रत्येकाने हात वरती घ्यायचे. आज ताईने शिवाजी महाराजांचं नाव घेतलंय. जातीभेद मतभेद नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक जाती धर्मातला माव आहे. स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचं म्हणायचं राजा. त्याची एक संधी कशाची? मराठी संधी मागायचा मावळा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अटक वगैरे जाती स्वाभिमान पाहिजे आपल्या. जोरात आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरात काही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी धन्य माता पिता. मुलगा पाहिजे पुत्र दे ऐसा गुंडा, ज्याचा तेही लोके झेंडा. कन्या तर इसी दे जैसी मीरा मुक्ताबाई. चांगल्या विचाराचे लेकर. देवाला मागा ना तुम्ही मुलगा, पण चांगल्या विचाराचा. आताचे लेकर पहा बरं, अगोदर गावाला त्यांना देते, नंतर घराला. एकदा का आई वडील बेजार झाले त्यांना वाटले हिने कशाला जन्म घेतला असेल. ताण देणार लेकर नसावेत. पहा, नाही तालुक्याला जिल्ह्याला पण कमीत कमी गावातल्या प्रत्येक माणसाला आपल्या लेकराचा स्वाभिमान वाटला पाहिजे की आपल्या गावातलं लेकरू आहे म्हणून. काय असं जगलं पाहिजे. नाही तर जगायला तर कोणी जगतं. पहा, काहीतरी आनंद झाला पाहिजे प्रत्येकाला की लेकराला जन्म घेतल्याच्या नंतर स्वतःची क्रांती. का तरी हिरोचे हिरोईनचे फोटो स्टेटसला ठेवता. स्वतःच स्टेटस निर्माण करा. 1000 लोक तुमचं स्टेटस ठेवतील. स्वतःच झालं पाहिजे. मला सांगायचं काय, चांगल्या विचाराचे लेकरू. आताची लेकरं तुम्हाला सांगते मी. एक आजी होती, मला म्हणे काय, म्हटलं काय, म्हणे सुनबाईला 8वा महिना चालू. म्हटलं मग ते सांगा पोरग मुलगा पुरी. म्हटलं ते कळत असतं एवढ्या लांब कशाला आले असते, कशाला आले असते मी. बरं जाऊ दे म्हणलं, 2000चा प्रश्न आहे. म्हणलं आजी तुम्हाला काय पाहिजे, म्हणे पोरग. म्हणलं आजी 101% पोरग. काय म्हटलं 101% मुलगाच होणार. आजी म्हणे ताई मुलगा नाही झाला तर, म्हणलं मुलगी.
मला सांगायचंय का चांगल्या विचाराची लेकरं पाहिजेत पहा. आजकालचे लेकरं गावाला ताण देतात, नंतर लक्षात येतं की लेकरं नवगत जन्म दिला. हे नातं फक्त मोह माया जाळ, याच्यात एकदा का गुरफटून गेला माणूस त्यातून कधीच बाहेर निघू शकत नाही. एक वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय पहा. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर, माँ कहे बेटा मेरा है, बेटा कहे माँ मेरे, ना बेटा माँ का न माँ बेटी की, एक तो जन्म देने का नाता है. भाई कहे बहन मेरी है, बहन कहे भाई मेरा है, न भाई बहन का न बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है. सास कहे जमाई मेरा है, ससुर कहे जमाई मेरा है, न सास का न ससुर का, ये तो बेटी देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. एक गोष्ट माणसाला कधी विसरायची नाही पहा. हे फक्त मोहजाळ, याच्यामध्ये एकदा का माणूस गुरुपटला कधीच बाहेर निघू शकत, अजिबात निघू शकत नाही. मग नामचिंतन करायचं जीवनामध्ये. चांगल्या विचाराचे लेकरून, चांगल्या विचाराच्या मुली. आज मुली पहा तुम्ही, लग्न होऊन सासरी गेले की कोणती सांग कामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकार आहे हुंदाडा. हाय का इकडे हुंदाडा आहे. तिने भाकरी करायला बसावं, अख्खी काळीमध्ये कळतं कोणाची सून भाकरी करते. थपाडावं थपाडावं. बरं बसली का बसा ना का भाकरी करायला, तिकडनं सासरी भाऊ म्हणतात सुनबाई अगं तुझ्या माहेरावरून फोन आला, उठलाच हुंदाडा. कुत्रा एखादं भाकर ओढून नेईल म्हणून नाही, मांजर भाकर ओढून नेईल म्हणून. समोर त्याला चिकाटले दुधाचं पातेलं, भाजीचं पातेलं, त्याला चिकाटले ठाय, दुधाचं पातेलं ठाय, भाजीचं पातेलं ठाय. सासऱ्याच्या पूर्ण दाढी मिशा बेसून काढली ती. अशी पत्नी असेल, मला सांगा, अशी मुलगी असेल तर होईल का जगाच्या मालकाला आनंद? मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी, संत मीराबाईंसारखी, मुलगी पाहिजे झाशीच्या राणीसारखी, मुलगी पाहिजे अहिल्यादेवी होळकरांच्या सारखी, आणि मुलगी पाहिजे महाराष्ट्राचे राजे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्या मासाहेब जिजाऊंनी घडवलं ना, जिजाऊ सारखी मुलगी पाहिजे. आज वाटत असेल आमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा, येईल, पण त्या अगोदर तुम्हाला जिजाबाई व्हावं लागेल. जिजामाता, आजची जिजामाता 6 वाजले की बसते टीव्ही पुढं, आणि मालकाने यावा तिकडे शहाजे राजे येतात, हाताने पाणी घेतात, आंघोळ पाय धुणार, पाणी पिणार, स्वतः चहा ठेवतात, तिलाही करून आणतात परत. बरं हळूच विचारते, जिजा अगं झालं का जेवण? जेवायला तयार झालंय? काहीतरी विचारता, जिजा जिजा तिथं करून ठेवलं, गिळा हा सुद्धा म्हणत नाही. बरं मला सांगा, मालिका तरी कोणती बघती? नाशिकच्या भागात एकदा कीर्तन होतं, मी म्हणलं ताई चला कीर्तनाला. ती म्हणे ताई माझी आवडती मालिका. म्हणलं कोणती? म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. होती मालिका, खरं बोलायचं मला, होती की अजून आहे? अजून बी आहे. मला सांगायचंय काय, संत जनाबाई पहा, जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण केलं जनाबाईंसाठी. एग एग विठाबाई माझे पंढरीची आई. रोज संत जनाबाईने जाता झटकून घ्यावं. जातेवरती म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाव कौतुके तू, ओव्या गाव कौतुके तू. जे नाही म्हणणार एकमेकीच्या शेजारणीची शपथ. ओव्या गाव कौतुके तू. मरायचं कसं बे वाटत नाही. मागच्या आजी तर म्हणे अगं म्हण म्हण, सगळ्यांनी जोरात म्हणायचं, सुंदर माझे जाते ग ओव्या गाव कौतुके तू. जातेवरची गाणी पहिल्या काळात होती आजी गाणी, आता कशाची गाणी? एक एक बाई 5-5 पायली दळून जायची पहाटे 5 वाजेपर्यंत. बाई तशी होती 4.5-3.5 क्विंटलच्या पुढं. आता तिघी दळून वडावं लागलं जातं. आणि पहिली मावळी तरी पाहून तुम्ही, लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं, लिंबू मिशीवर बसायचं. आणि नारळ जर बांधलं शेंडील तर नारळ सुद्धा शेंडील लटकत होतं. आता लिंबू ठेवायला जागा नाही. खरं बोलायचं मला, काय मिशा तरी करता काय नेमके? बाहेर किती मोठा माणूस असू दे, असा निघाला मिशावर पिळा मारत, घरी येताना असं करायला लागतं. म्याव. अजिबात बायको काय ऐकत
परत तसे मावळे होते. मी सांगू तुम्हाला, एक एक मावळा 5-5 पाचुंदे खायचा. किती? 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5-5 25. एका टायमाला 25 पोळ्या. आता दिवसभर एक खाताय, एकच चपाती. एवढी एवढी हातपाय बरी मोठी डेअरी, तरी सुद्धा माय म्हणते महा वाघ. कशाचा वाघ आहे? खरंय की नाही? मला सांगायचंय, बाया होत्या जात कळत होता. आता या नाही उठत, आता हे उठत आहेत पाठ. 5ला आंघोळ करते, स्वतः पाणी ठेवून यांना पाणी ठेवतात पुढे. ज्यांचा अनुभव असेल त्यांना माहिती असेल काय भानगडी आहे ना. हा, ते बाबा मान. मला सांगायचंय काय, आताची जाते नाही जात्यावरची गाणी नाही पाहिजे. एका बाईचं नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदड्यात आणि बायकोने केलं चालू. पाटेच्या पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. पहिल्या काळातलं गाणं म्हणून दाखवते. जर पटलं तर टाळी वाजव फक्त. माझी आजी म्हणायची, माझ्या लक्षात आहे. लक्ष देऊन ऐकलं तर समजेल तुम्हाला. पंढरपुरामंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिलाय. असंच होतं की नाही? तुम्हाला उदाहरण सांगते. संत जनाबाई जात्यावरती म्हणायच्या, पहा, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही म्हणे, माया बापा काही नाही म्हणे, पांडुरंगा काही नाही, काही नाही म्हणे. संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण लागण्यासाठी यायचा का? हे तशा ठिकाणी जाग्या होत्या. कंठमध्ये भगवंताचं नामचिंतन, त्यांचा आनंद जगाच्या मालकाला होत आहे. आणि धन्य माता पिता दयाची. आजकाल तुम्हाला सांगेल, मुलगी पाहिजे चांगल्या विचाराची. आजकाल पोरी पा, एका वडिलाला 3 मुली होत्या. होती तुतानी, एक होती गेंगारी, एक होती बोबडी. तिघीची 3 तर लग्नच जमाना. आताच्या काळात म्हणतील कसे बी असू दे. लग्न जमाना, बापाला पोरी एक स्थळ पाहिलं, 3घी जणी एकाच घरात जावा. तिन्ही भावाला, सख्या भावाला 3घी जणी. पोरीनं सांगितलं, पोरीनं हा शेवटचा प्रयत्न आहे. 50 स्थळ पाहिले, हा जर का फेल गेला तुमचं लग्न नाही व्हायचं म्हणे. कोणीच पाहुणे आल्यावर शब्दही बोलायचा नाही. पोरी म्हणले, पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी उठल्या, सुंदर असं स्नान केलं, सुंदर साड्या घातल्या. ज्या वेळेला त्यांनी पंचपक्वानाचं भोजनाचं ताट, 12 वाजले, जेवणाची वेळ झाली. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, पापड होता, लोणचं होतं, कैरी होती, गुलाबजाम होते, बालुशाही होती, बासुंदी होती. खाल्लं असेल तुम्ही, सांगू तुम्हाला. आणि सुंदर जिरा मोहऱ्याची कढी, पत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी. कढी कळती ना? कढी कळती. कढी असा पदार्थ आहे पा, कढीमध्ये 5 बोटं बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. कढी खाणारा शहरातला असू द्या किंवा खेड्यातला, पण फुरकाच मारावा लागतो, बरोबर. उद्या कढी करा, फुरका मारा, मग माझी आठवण काढा, मग कळलं तुम्हाला. जशी त्यांनी कढी केलेली होती, पोराचे मामा 12 गावचं पाणी पिलेले. आपण नाही म्हणत का 12 गावचं, ती 1200 गावचं पाणी पिलेलं. मामा म्हणे, सकाळपासून आले, पोरगी काही बोल ना म्हणे, काही करून जेवण होईपर्यंत पोरींना बोलतं करायचं. बघू तरी यांचं काय फॉल्ट आहे का काय. मामानी
पहिले 5 बोटं बुडवले कडीत आणि असा फुरका मारला. मामा म्हणतात वा काय कढी झाली, अशी कढी मी कधीच खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी, जिनं कढी केली तिनं पात्र्यात उचलून पळत सुटली. बाई 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 काय सांगू तुम्हाला, तकालपातून धामाधूम झाले. त्यात देव दातलं मिव दातलं, देव तर तुम्हाला पली पली वालो का कली, घ्या ना थोली पली पली. काय म्हणे वालो का कली, कली पाली मामाच्या घासात घासच फसला नारड्यात. दुसरी आली तिनं ग बसावं की नाही, ती म्हणती कशाला बाबा 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 बोलली. अर्ध्या तासात फक्त एवढंच बोलली ती, अर्धा तास. मामाने डोळे पांढरे केले आणि त्याच्यानंतर जेव्हा तिसरी आली ती म्हणती काय केलं तुम्ही, काय केलं तुम्ही, मोन जमणे ना, मोन तुम्हाला कळलं का नाही. जेच पाहुणे पळाले तर अजून त्यांनी काही चुकून पाहिले नाही. मला सांगायचंय काय, चांगल्या मुली पाहिजेत, संस्कारी पाहिजेत. आज घर त्यांनी व्यवस्थित चालवलं पाहिजे. आणि सगळ्यात घरामध्ये फार मोठी जबाबदारी असेल कोणाकडे तर माता मौल्यांकडे असते. पहा, सगळं घर चालवण्याची क्षमता फक्त बाईमध्ये असते. एक वेळेला माणूस जरी वाईट मार्गाने चालला तरी त्याला जागेवर आणण्याची शक्ती हिच्यामध्ये आहे. पण एकदा बाई का गेली रस्ता सोडून तर मालकाला आणता येत नाही. पहा, घर चालवणं तुमच्या हातात आहे, पण कधी स्वतःची पायरी नाही सोडायला पाहिजे. आणि किती त्रास असू द्या, कधीच मालकाला सोडून माहेरी जायचं होतील. थोडा दिवस तुम्हाला होईल कुठं आदर सन्मान बापाच्या घरी, आणि एकदा का तुमची भाऊजाई नाक मोडायला लागली आणि हात मोडायला लागली, नंतर तुमची अवहेलना होणार. किती त्रास असू द्या. काय म्हणतात, एकदा मुलीनं अक्षदा पडल्या डोक्यावर, उभी गेली की आडवी बाहेर, आडवी यावं. आडवी म्हणजे कशी, जिवंत गेली तर शेवटची यावं डायरेक्ट, तसं येऊच नाही. किती त्रास असू द्या, असतील त्यांनी जा, कारण इकडंच असते मान सन्मान आपल्या स्वतःच्या मालकाच्या घरी. पहा, आई वडिलांना अगदी नावीलाज असतो, पण काही कालाच्या नंतर आई वडिलांना सुद्धा बोलतात एवढं वर्ष झालं पोरगी अजून इथंच आहे. 50 वेळा नेऊन गेला बापानं, जरी सासरवाल्यानं आणून सोडली पोरगी 50 वेळा तुम्ही नेऊन घाला, आणि 100 वेळेला ज्या वेळेला सासरचे लोक दरवाजे बंद करतील त्यावेळेला स्वाभिमान शिकवा. मी सांगू तुम्हाला, मुलीला असं शिकवा आणि एवढं शिकवा, कमीत कमी किती मोठा वाईट प्रसंग ते पोरीवरती आला तर ती स्वतःचं पोट भरू शकते आणि स्वतःच्या लेकराचं पोट भरू शकते. एवढं तरी तिच्या पायावर उभं करा तिला. असं शिकवलंच पाहिजे, शिकवलंच पाहिजे. पोरी कीर्तनकार बनवा, कथाकार बनवा, तुम्ही डॉक्टर बनवा, इंजिनियर काही बनवा, पण पोरीला शिकवलं पाहिजे. पहा, एकदा का वाईट प्रसंग आला आणि तिच्यावरती तिला काहीच माहिती नसेल, रोज दुसऱ्याचं बांध पाहण्यासाठी तिला जावं लागतं. पहा, हुशार मुलगी असून सुद्धा आम्ही स्वतःच्या डोळ्यासमोरचे अगदी प्रसंग पाहिलेत काय, म्हणून तुम्हाला अनुभव सांगतोय. म्हणून ज्या वेळेला पाहतो चांगल्या विचाराची पोरी पाहिजे, जगाच्या मालकाला आनंद होतो, नक्कीच होतो. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक आनंद जगाच्या मालकाला वाटतो, पण चांगल्या विचाराची लेकरं. आज पहा, तुम्हाला सांगते, ज्या वेळेला संत जनाबाईंनी भगवंताचं नामचिंतन करावं आणि जगतामध्ये भजन करावं का, नामचिंतन करावं का, अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती स्वतःला करून घ्यायची असेल, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं. काही म्हणतील ताई चट मेल्यावर मुक्ती भेटेल आम्हाला, आम्ही आमच्या सांगू लेकरांना आमचे हाडं तेवढे काशेला सोडा. मेल्याच्या नंतर मुक्ती भेटते की नाही मला माहिती नाही, जिवंतपणी मुक्ती भेटावं असं वाटत असेल, भागवत कथेचं श्रवण करावं लागेल. का, एक आहे भागीरथी गंगा आणि एक आहे भागवती गंगा. भागीरथी गंगामध्ये स्नान केल्याच्या नंतर आपल्या तनाला पवित्र करू शकते, पण मनाला पवित्र करण्यासाठी भागवती गंगामध्ये येऊन स्नान करावं लागतं, दुसरीकडे अजिबात नाही. म्हणून सांगते तुम्हाला, वाटत असेल जगतामध्ये हे माझं ते माझं, एकदा का निस्वार्थ प्रेम करणारं आई वडील हे दैवत निघून गेलं, आईसे कळवळ्याची जाती करी लाभावीने प्रीती, देवाशिवाय कोणच उरत नाही, कोणीच नाही. सध्याच्या काळात फक्त पैशाला किंमत आहे, माणसाला अजिबात नाही. म्हणून बहीण गुणाची, भाऊ गुणाचा, कोण गुणाचे सगळे सोय नाही रे, नाही गुणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. आणि जगतामध्ये एकदा का आई वडील गेले, देवाशिवाय आपलं कोण नाही. पहा, सगळ्यांना भजन माहिती, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा, नुसते काय नका ना माझं भजन,
सगळ्यांनी जोरात म्हणायचं, पुरुष मंडळ महिला मंडळ टाळकला शांत बसतील. विठ्ठल माझा माझा, काही नका वाजू, फक्त भजन म्हणा. माझा 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 विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा म्हणा. तुम्हाला का द्राम नको खायचं काय? बरं असं गोंधळ करणार नाही. आपण एक काम करू, अगोदर महिला मंडळी म्हणतील माता, तोपर्यंत तुम्ही खाकरून खोकरून कशाला दार लावून ठेवा. नंतर तुमची बारी, बघू कोणाचा आवाज जास्त येतोय तर. महिला मंडळ हा भजन वस्त्र घ्या एकदा पदर डोक्यावर. तू म्हणतात खरंच पाय आणल्या गड्या, कशाला पडू देतात पदर तुम्ही? खुशाल टाकून टाका, भजन झालं परत काढा, टेन्शन घ्या. आता कशा सुंदर दिसतात. सगळ्यांनी पदर घ्यायचं, भजन चालू झालं की कीर्तनाला द्यायचा. कीर्तन तुम्हाला पदर खाली पडला की माझं आठवण झाली पाहिजे. पिना लावून येणलं पाहिजे तुम्ही. पिना पहिल्या काळात पहा तुम्ही, घोंगट होतं पहा, घोंगट का बाईचा वगैरे चेहरा सुद्धा दिसत नव्हता व्यवस्थित, समोरचा सुद्धा रस्ता व्यवस्थित दिसत अजिबात दिसत नव्हता. घोंगट राहायचं, नंतर घोंगट गेलं सगळंच गेलं. आता पदर नाही गेलं. तर असं सगळ्यांनी भजन करा जोरात. विठ्ठल माझा 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 म्हणा. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, मी विठ्ठल. जेवढं म्हणतो आणि असे रेल्वेची डबी घसरसारखं करणार सगळ्यांनी सोबत. विठ्ठल माझा विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा म्हणा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. लावली का दास? कशाला? मागचे सगळ्यांनी म्हणायचं, उभं राहिले कट्ट्यावरले वाट्यावरले इकडं बघू. यांचा आवाज जर जास्त असला तुमच्यापेक्षा, तुम्ही टाळी वाजवायची यांच्यासाठी. आणि तुमचा जास्त आला आणि तुम्हाला चान्स आहे तर या वाजवतील तुमच्यासाठी टाळी. बघू आवाज कोणाचा जास्त येतोय तर. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. हसायला लागल्या तुम्हाला द्या. विठ्ठल माझा विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. तुझं सगळं कर्ज तुमच्यावरची. काय गोड आवाज आहे. गपची भाषा बी बिचारी. चांगला आवाज आहे तुमचा. तुमचा काय भारी आवाज आहे, जसे काय आग्या मुळाच्या माशा उठल्या. भजन चांगलं करतात. पुरुष मंडळ टाळी वाजवा यांच्यासाठी एकदा जोरात. ते स्वतःच सांगत नाही का, जगतामध्ये भगवान परमात्मा शिवाय आपलं कोणच नाही. हे जर पाहायचं असेल तर सगळ्यांचा विश्वास बसेल असं प्रमाणही आहे. संत महात्मा सांगतात, देव पहावयासे गेलो, देवची होण्या ठेलो. देव माझा, मी देवाचा. देव माझा, मी देवाचा. माझा, मी देवाचा. देव माझा, मी देवाचा. हिज माझी, हिज माझी, हिज माझी सदैवाचा. देव माझा, मी देवाचा. देव माझा, मी देवाचा. हे देवा
कोणच नाही पहा. वाटत असेल आमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण व्हाव्यात, अनुभव नुरे कोड अवघेची पुण्य अभिमान नुरे. मी सांगेल तुम्हाला जीवनामध्ये गेशे तेव्हा देशी ऐसा असं शिवदार देव देतो पहा. ज्या दिवशी तुम्ही श्रद्धायुक्त अंतःकरणानं भजन कराल त्या दिवशी आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड, तुम्हाला काय आवडतं माता मावल्यांना? सोनं आणि साड्या, बरोबर. सर्वसामान्य बाईकडे सुद्धा बरं का सरपंच ताई, अचानक जर याचा कपाटाचा दरवाजा उघडला तर साड्या खाली दबून मरल एवढ्या साड्या. सर्वसामान्य बाई, बाकीचा तो विषय करायचा नाही अजिबात. दरवर्षी कमीत कमी 7-8 तरी 10 नाही तर 5 तरी होतात की नाही साड्या. खरं सांगायचं मला मध्ये सोनं एक बाई होती, मालकाला फक्त दरवर्षी म्हणायची बरं का दादा, मालकाला म्हणायची एवढं वर्ष आयुष्य गेलं म्हणे तुमच्यासोबत पण कधीच मला फुटका नाही केला म्हणी. असं ती मालकाला म्हणी, काय म्हणी, मला कधीच नाही केला. मालकाला राग आला दादा, गेला दुकानात 1 किलो भर आणलं 100 रुपयात सोनं. पण त्याला काय म्हणतात बँटेक्स हाय का तुमच्याकडे, पिवळं चुटूक, पण तरी सुद्धा बाई पदराची वर टाकून चालत. जसं तिनं सोनं घातलं, लग्न होतं, बचत गटाची अध्यक्ष होती, सोनं घातलं. इकडे आहे का बचत गट? इथले सोडून आमच्या तिकडचे सांगले, तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका. आमच्या तिकडे गेले बघू तुमचं काय. अध्यक्ष होती, तिला भाषण करायची सवय. अशा गेल्या लग्नाला जशा गाडीत उतरल्या पिवळ्या चुटूक सगळ्या, कोणाकडे 2 तोळे, कोणाकडे 3 तोळे, कोणाकडे 4 तोळे, कोणाकडे 10 तोळे. अशी 8 रानात लग्न संपल्या. चोरानं गाडी अडवली, सगळ्या उतरल्या खाली. सगळ्यांनी आपापलं काढून दिलं, पण ही आगाव, ही देती कुठं? फुकटच होतं 100 रुपयात 1 किलो, पण तरी सुद्धा देईना. चोरांनी अशी हाणली तर दिलं काढून पण गप्प बसावं की नाही. ती चोराला म्हणते काहीतरी आणलं 100 रुपयात सगळं आणलेलं. परत हाणली. त्यांना काय वाटलं म्हणे दिवस गेला आपला फुकट आणि खुशाल 100 रुपयात सगळं खोटं दिलं म्हणे मला. हाणली गप्प बसावं की नाही. परत म्हणते हाणलं पापाच्या बापापेक्षा कमी खाली. मला सांगायचंय काय, माता मौल्याला सोनं आवडतं पहा. मालकानं 5 ग्रॅमची नथनी गेली तर अख्ख्या गावात सांगा ती पप्याच्या बापानं 5 ग्रॅमची नथ केली. घे ना गोडभर चहा घेऊन जा. अख्ख्या गावात नथ दाखवती. नथ दाखवता हिची नथच हरवली. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला संक्रांतीचा सण, सकाळी उठली, सुंदर अशी साडी घातली, तिने रुपया एवढं कुंकू लावलं, भांगात सेंदूर घातला, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, पायाच्या बोटात जोडी घातली, पायामध्ये पंजन घातली, कमरेला कंबरपट्टा बांधला, सगळं सौभाग्यवतीचं लेणं घातून तिला घालायची होती. आता कुठं सापडती? नव्हतंच सापडणार. सगळीकडे पाहिली, रडायला लागली. मालकाला आवाज आला, काय झालं? काय नाही झालं. काऊन रडत? ती अगं सणासुदीचं लक्ष्मीनं रडू नाही घरातल्या. तुम्ही नव्हती आणली का काल ती? तर याला वाटलं मी काय आणले घरातली. मग त्याच्या लक्षात आलं नथनी का? हा घालला. मग घालायचीच होती पप्याचं. बघा ना कशी सेल्फी काढली काल, किती चांगली दिसती, पण सापडच ना. सगळीकडे पाहिली सापडणार. तो म्हणजे रडू काय नको, मी नथनी सापडू लागतो. सगळीकडे पाहिली दोघांनी मिळून, पण नथनी सापडणार. बेडरूम पाहिलं, हॉल पाहिलं, किचन पाहिलं, कुठंच सापडणार. तो म्हणला एक काम कर, मला 1 कप भर चहा करून दे, मी सोनारला दुसरी नथनी सांगतो. सांगा ना मग लवकर, सोनार दुकान बंद करून जाईल. तिने जशी शेगडी लावली, पातेलं ठेवलं, चहा पावडर टाकली, दूध टाकलं, तिला टाकायची होती माती, साखर. तिने असा साखरेचा डब्बा खाली घेतला, जसा डब्याचं झाकण काढला, असा हात घातला साखरेच्या डब्यात, असा जसं हात त्याला वाटलं शेगडीला चिटकली तर काय, असा पळत आला म्हणे काय नाही माझी नथनी सापडली. नाकात घातली न कपाटा पुढे जाऊन म्हणे सांगा मी कशी दिसते मालकाला. त्याला माहिती होतं अख्ख्या गावात आपलंच होते. एवढी मोठी नथ आणि एवढं नाक, तरी सुद्धा अशी करायची. पण तरी सुद्धा म्हणे अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही म्हणे, अख्ख्या गावात 1 नंबर. जशी नथनी घातली निघाली तेवढ्यात ती म्हणे पाय शेगडी त्याच्यावर पातेलं, त्याच्यात चहा, तुम्हीच होता तुम्हीच पेन पातेलं घासून ठा म्हणे चालली. त्या गोष्टीकडे संत कबीरदास महाराजांचं लक्ष जातं पहा. संत कबीरदास महाराज म्हणतात, नथनी दीज यारणे सुमिरत बार बार, नथनी दीज यारणे सुमिरत बार बार, फिर नाक दिया जिस यारणे उसे भूल गई नार. ज्याला नाकामध्ये घालण्यासाठी नथनी दिली, मालकाचं 1000 वेळा नाव घेते, पण ज्याला नथनी घालण्यासाठी नाक दिलं तर देवाला सहज विसरून जाते. त्या भगवंताचं भजन. आवड प्रत्येकाची वेगळी. पुरुषाला आवडतं का कडक इस्त्रीची कपडे, कडक टोपी, त्यांची आवड. लहान लेकराची आवड, सगळ्याची आवड वेगळी आहे. जीवाची आवड संतांना आवडते. माझ्या जीवीची आवड ही पंढरपुरा
नेनगुडी आणि भगवंताची आवड आहे. अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ याला देवाला फक्त लागतो तो शुद्ध अंतःकरणातला भाव. म्हणून देवानं मूठभर कोयाच्या बदल्यात सुद्धा सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली पा. म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडिला, अजून 10 मिनिटं झालेत. कसं करायचं? चालतायचं बंद करायचं. ओव्हर टाइम लक्षात ठेवा. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. देवाला फक्त लागतो तो शुद्ध अंतःकरणातला भाव. भाव आपला जर शुद्ध असेल तर देव नक्कीच आपल्याला भेटण्यासाठी येतो. पण भाव शुद्ध पाहिजे. मी तुम्हाला सांगेल, भाव शुद्ध पाहिजे, देवाला समर्पण पाहिजे. वार बदलला की देव नाही बदलला पाहिजे आपला, अजिबात नाही. समोर आला की सुन महादेवा हो तेरा ही सहारा, तेरा ही सहारा. भक्त आए हैं तेरे द्वारे, भक्त आए हैं तेरे द्वारे, भक्त आए हैं तेरे द्वारे, भोले बाबा भक्त आए हैं तेरे द्वारे. कर दे पूरी मुरादे मन की, कर दे पूरी मुरादे मन की, कर दे पूरी मुरादे मन की, भोले बाबा भक्त आए हैं तेरे द्वारे. सुन महादेवा हो तेरा ही सहारा, तेरा ही. सोमवार आला दादा, पांढऱ्या साड्या घालून महादेवाला एक लोटा जल, सब समस्या का. घरचा महादेव डोळे पांढरे करतो भाकरी करतो, पण त्या महादेवाला गेल्याशिवाय राहत. खरं सांगायचं मला, तिकडं किती महादेवाला पाणी ओतलं, 2-2 लोटे काय हांड्यानं पाणी ओतलं, आणि घरचा महादेव जर भाकरीसाठी तिष्ठत असेल, उपयोग आहे का काही? उपयोग. तुम्ही देवाला किती बेलन फुलं वाहता महत्व नाही, तुम्ही कसं वाहता. तुमचं मनात तिथं नसेल, तुम्ही किती बेल वाहना, तुम्ही 108 आणि 1008, काही उपयोग का? शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाव देव त्याला, देव त्यांच्या जवळ आहे. वार बदलला की देव नाही. शुक्रवार आला, बांगड्याची माळा लिंबावानी डोळा, उभे हाय नदीच्या काठाला, हे लखबाय पोतराज आलाय, सगळे येते मला. शनिवार आला, गणपती अगदी मारुतीची भक्ती करते बरोबर, आणि शनिवार जात नाही. पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण, कोण्या हौशनं दिलं खंडोबाचं ठाण. या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनर, भंडाऱ्याचं सोनर. जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोनर. आणि एकच सांगायचं तुम्हाला, वार बदलला की देव नाही बदल. भगवान परमात्म्याचे रूप अनेक आहेत, पण तत्व मात्र एकच आहे. अनंत
देखिला मी त्याशी अनेक रूप आहेत पण तू मात्र एकच आहे. म्हणून मी सांगेल हृदय सिंहासनावरती जोपर्यंत आपला आत्माराम आहे तोपर्यंत रामाचं भजन करा. जोपर्यंत आत्माराम आहे तोपर्यंत रामाचं भजन. एकदा का आत्माराम निघून गेला शेवटी सुद्धा राम नाम तेच भजन करावं लागतंय. म्हणून एकदाच जिवंत आहे तोपर्यंत. म्हणून जीवनामध्ये अखंड भगवंताचं नामचिंतन का करावं. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जगद्गुरु तुकोबार एक इच्छा व्यक्त करतात जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत ज्यांचा आनंद जगाच्या मार्गाला होतो जे गीतेचं आणि भागवताचे श्रवण करतात अशांची तुका म्हणे मग
वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. बाबांचं भजन घेतील दादा, त्यानंतर विठोबा पाय. सगळ्यांनी हात वरती घ्या. मुंगसाजी माहुली जय जय मुंगसाजी माहुली जय मुंगसाजी श्री मुंगसाजी जय
श्री मुंसाजी महाराज की जय. विठोबा हरी जय 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 गोपाल कुमार, जय 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 गोपाल घ्या आता खाली सगळे हात घ्या म्हणलं खाली. हे नाही सांगायची गरज तुम्हाला. असो वारकरी संप्रदायाच्या अनुसार भक्तांचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांच्यामुळे कीर्तन लिहिण्याचा योग आला. आदरणीय सर्व ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी, आयोजक, नियोजक, संयोजक सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. हरिभक्तपरायण ज्यांची आजची सेवा आहे, सौजन्य ज्यांच्याकडे आहे, सौभाग्यवती निशाताई संतोष राठोड सरपंच असतील, त्याही परिवाराचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर सर्वच गुणीजन मंडळी आहे, तिकडे सर्व टाळकरी असतील, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे वेणीकरी माझी लहान ताई, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे उपस्थित आदरणीय हरिभक्तपरायण आमचे बाबा, बाबांची माझी 2-4 वेळ भेट झाली. मुढाणा हा थोड्यावरून आलेले आहे, अगदी 7-8 दिवस सोबत होती ते. बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. हरिभक्तपरायण त्याचबरोबर आमच्या परिसरातील प्रवीण दादा खरादाय, त्यांचे धन्यवाद. अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे आदरणीय हरिभक्तपरायण श्रेयश दादा असतील, दादाचे धन्यवाद व्यक्त करते. खूप तयार आवाज आहे का हरिभक्तपरायण. इकडे किरण दादा असतील, इकडे दोघांसाठी सर्व गुरुजन मंडळीसाठी जोरात कळवत सगळ्यांनी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. उपस्थित आदरणीय हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी वाचक हरिभक्तपरायण बाबा असतील, श्रद्धेय सटवाजी महाराज असतील, महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर अतिशय सुंदर जे मृदंगाची साथ करतायत आदरणीय हरिभक्तपरायण समयाशी सादर व्हावे असं ज्यांचं वादन आहे आदरणीय हरिभक्तपरायण दत्ता दादा जंबाले, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायचे. आणि अतिशय सुंदर ज्यांची साऊंड ऑपरेटिंग आहे, अतिशय सुंदर हरिभक्तपरायण दादा. हरिभक्त पण असो किंवा नसो, फक्त सप्ताह होईपर्यंत तुमचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा दादांसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. त्याबरोबर हरिभक्तपरायण इकडे युट्यूब चॅनल वाले आहेत, चॅनलचं नाव टेक्निकल इंजिनिअरिंग. टेक्निकल इंजिनिअरिंग. टेक्निकल इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग. तिकडं कोणती इंजिनिअरिंग चालू आहे? काय चॅनलचं नाव आहे? तडका झटका चॅनल. लई चॅनलची नाव आहेत सध्याच्या काळात. असो नाव बदला काहीतरी, तुम्ही फोन करा मला, सांगते मी तुम्हाला नाव काय ठेवायचं. इंजिनिअरिंग नाही कीर्तनात घेत, आता काय करायचं. जाऊ दे. ज्ञानानं वयानं तपान ज्येष्ठ आहेत, बाबाही उपस्थित आहेत, बाबांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्तपरायण मंडळी, पंचकृषीतून आलेली सर्वच भाई भक्त, अगदी सगळ्यांनी कीर्तनासाठी वाट पाहिली. माझी तरी, मला तरी असं वाटतंय की रोज एवढी संख्या पाहिजे कीर्तनाला. आज बाप्पांना पुढे बसलं नेऊन, रोज इथंच होते. आज तिकडं मला सांगायचं एकच, रोज कीर्तनाला या. तुम्ही 2-3 दिवस मध्ये आले, शेवटपर्यंत कीर्तन नाही ऐकलं तर सप्ताहात कीर्तन ऐकून तुमचं काहीच उपयोग नाही. 12 महिने आपण स्वतःसाठी जीवन जगतो, पण सप्ताहाला कीर्तनाला येत जा. कारण वर्षात नाही एकदाच, फक्त 7 दिवस. ते काय पैसे जास्त झाले म्हणून ठेवलेला नाही कार्यक्रम. इथं त्यांच्याकडे त्यांना तर पुण्य भेटलंय, ज्यांनी आयोजन नियोजन केलंय त्यांना, पण तुमच्याही पदरी काहीतरी पुण्य पडावं म्हणून शुद्ध आणि सात्विक हेतू आहे. सर्व आयोजक, नियोजक, संयोजक, कमिटी मंडळीसाठी एकदा सर्व माझ्या तरुण बांधवासाठी जोरात ठेवायचं सगळ्यांनी. खूप सुंदर आयोजन आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. पंचकृषीतून आले सर्वच भाई भक्त असतील, इथे कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, सगळ्यांचे धन्यवाद. मला माहिती आहे कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला मणक्याचा त्रास असतो, कोणाला झोपेचा त्रास असतो. 11:30 वाजलेत. सुरुवात थोडीशी उशिरा झाली होती, 9:45ला कीर्तन चालू झालं आपलं, म्हणजे चालू झाल्याच्या नंतर. पण थोडासा जास्त वेळ घेतला, कारण काय असतं पहा, एवढ्या लांबनं आम्ही येतो, अर्धा-पाऊण तास बोलून फक्त जाव, तुमचंही मन भरत नाही ना, आमचंही भरत नाही. माणसं अगदी गुलाबाच्या फुलासारखे म्हणून आनंद वाटला. नाही तर 12-11ला बंद केलं असतं, टायमाच्या पुढे जात नाही. पण असं वाटते पहाटे 5 वाजेपर्यंत चालू द्यायचं का करा. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे सर्वच मंडळी असतील उपस्थित, सर्व तरुण मंडळी, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. अशीच सेवा घडत राहावी. अगदी बाबांजींची कृपा आपल्यावरती आहे, मुंगसाजी बाबांच्याच कृपा आशीर्वादाने सप्ताह चालू. दरवर्षी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, कथाकार येतात, ज्यांची कथा चालू आहे आदरणीय हरिभक्तपरायण संतोषजी दादा शास्त्री असतील, आमच्याच परिसरात आहेत, परभणीकडचे. खूप सुंदर आवाज आहे, खूप सुंदर कथाही करतात.
बाबांसोबत आलेली काही मंडळी असतील, रोज कथेला येत जा, कीर्तनाला येत जा. राहिले फक्त 3 दिवस राहिले, 2 दिवस. परत कोणी म्हणणार आहे का तुम्ही या या? कोण नाही, आपण आपल्या कामात. परत सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. अजिबात शेवटी यांचं बोलणं होईपर्यंत, मी जोपर्यंत येत आहे तोपर्यंत कोणी उठू नका. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारांच्या शरणावरती समर्पित करते, हनुमंतरायांच्या शरणावरती सेवा समर्पित करते, गुरुदेवांच्या शरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठाल जय जय विठाल, जय विठाल जय जय विठाल. चंद्रभागे स्नान पंढरीचा मागणे ते कृत संतासी निर्विहेची तुका म्हणे आता बुधार तू होई संतासी निर्विहेची मज देई ज्ञानदेव तुका